ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. मंदाधिकार्याकरता क्रमयोग भाग 1. ओवी आहेत 992 ते 1000. ज्ञानदेव स्वधर्म प्रकरणाचा समारोप करत आहेत. एरवी स्वकर्माचे निवधनी, काम्य निषिद्धाची या इंधनी, रजतमे कीर दोन्ही जाळिली आधी. त्याहून उलट ज्या मंद अधिकार्याने म्हणजे ज्याला बुद्धिदोषामुळे महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही, त्याने स्वधर्मरूपी अग्नीमध्ये काम्य व निषिद्ध कर्मरूप काष्ठाच्या योगाने प्रथम चित्तावरील रज तम विक्षेप व मल हे दोष जाळले. पुत्र वित्त परलोकू, तया तिन्हीचा अभिलाखू, घरी होय पायिकू हेही झाले. शिवाय पुत्र, द्रव्य आणि स्वर्गातिक लोक या तिहींच्या विषयीची इच्छा चाकराप्रमाणे त्याच्या अधीन होऊन राहिलेली असते. हेही त्याच्याकडून झाले. परंतु लोक इच्छेच्या अधीन असतात, परंतु याने इच्छा आपल्या अधीन ठेवलेली असते. इंद्रिये सैरा पदार्थी, रिगता विटाळली होती, तिये प्रत्याहार तीर्थी नाणेली कीर. इंद्रियांनी विषयाविषयी त्याज्य असा विचार न करता हवे त्या विषयात तोंड घातल्यामुळे ती इंद्रिय विटाळली होती. त्या इंद्रियांना तो विटाळ जाऊन शुद्ध होण्याकरता प्रत्याहार रूपी तीर्थात स्नान घातले. आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी सकळ, घेऊन केले अढळ वैराग्यपद. आणि स्वधर्माचरणाचे फळ ईश्वराला अर्पण करून त्याच्या मोबदला ईश्वरापासून वैराग्याचे बल मागून घेऊन वैराग्यपद अढळ केले. ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी, ते सामुग्री कीरपुरी मेळविली. ज्ञानाच्या ज्या उत्कर्षाने आत्मसाक्षात्कार होईल त्या उत्कर्षाच्या प्राप्तीची अशी ही वर सांगितल्याप्रमाणे सर्व साधन सामुग्री त्याने खरोखर मिळवली. आणि त्याची समयी सद्गुरु भेटले पाही, तेवीची तिही काही वंची जेना. आणि पहा, त्याच वेळी सद्गुरु भेटले व त्याचप्रमाणे साधकाच्या सर्व सामुग्रीची प्राप्तीप्रमाणे त्यांनी काहीही ज्ञानाचा उपदेश करण्यात प्रतारणा केली नाही. परी वोखत घेत खेवो, काय लाभे आपुला ठावो, का उदयजताचा दिवो मध्यान्ह होय. परंतु औषध घेता क्षणीच रोगाची निवृत्ती होऊन आपली मूळची आरोग्याची स्थिती प्राप्त होते का? अथवा दिवस उगवता क्षणीच मध्यान्ह काल होतो का? सुक्षेत्री आणि बोलटे, बीजही पेरिले गोमटे, तरी अलोट फळ भेटे परी वेळे की गा. ओल असलेल्या चांगल्या शेतात चांगले बीजही पेरले तर अपार फळ मिळेल, परंतु अर्जुना काही कालानंतर पेरल्याबरोबर मिळणार नाही. जोडीला मार्ग प्रांजळू, मिनला सुसंगाही मिळू, तरी पाविजे वाचून वेळू लागे चिकी. सोपा मार्ग प्राप्त झाला आणि चांगल्या संगतीचा योगही जुळून आला तर मुक्कामाला पोहोचणे होईल, परंतु त्यास काही काल हा पाहिजेच. गुरुवाक्य श्रवणाबरोबर स्वस्वरूपाची प्राप्ती आत्मज्ञान करून घेणारे लोक हे विरळ असतात. बाकीचे साधन मार्गाचा अवलंब करूनच आपले ध्येयप्रत पोचतात. हे दुसरे प्रकारचे अधिकारी असतात. यांची वाटचाल थोडी संथ असते, ते मंदाधिकारी आहेत. यांची वाटचाल कशी असते ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत. हे मंदाधिकारी स्वविहित कर्मरूपी अग्नीत काम्य व निषिद्ध कर्मांचे इंधन घालतात व रज आणि तम जाळून टाकतात. स्वधर्माचरणाने प्राप्त झालेली कर्मेच ते करतात. काम्य कर्मे व निषिद्ध कर्मे करत नाहीत. रजोगुणामुळे काम्य कर्मे घडतात आणि काम्य कर्मामुळे रजोगुण वाढतो. तसंच तमोगुणामुळे निषिद्ध कर्मे करावीशी वाटतात, तर निषिद्ध कर्म केल्यामुळे तमोगुण वाढतो. हे मंदाधिकारी काम्य व निषिद्ध कर्मे करतच नाहीत. त्यामुळे रजोगुण व तमोगुण यांना अंगी थारा मिळत नाही. पुत्र, वित्त व परलोकाविषयीची अभिलाषा त्यांच्या घरी दासी झालेली असते असं ज्ञानदेव सांगतात. घरातील दासी स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन करत नाही, त्याप्रमाणे पुत्रवित्ताबद्दलच्या अभिलाषेवर यांचा अधिकार चालतो. अर्थातच ही अभिलाषा ते आपल्या ताब्यात ठेवतात. त्या अभिलाषेच्या मागे धावत नाहीत.
आधी इंद्रिये धर्म्याधर्म्या गोष्टीचा विचार न करता स्वैरपणे आचरण करत होती, विषयामागून धावत होती, त्यांच्यावर ताबा मिळवतात. ज्ञानदेव सांगतात की ते त्या इंद्रियांना प्रत्याहार रूपी तीर्थात स्नान घालतात व शुद्ध करतात. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून परतवून चित्त स्वरूपात त्यांची स्थापना करणे, चित्त एकाग्र करणे. अशा प्रकारे स्वधर्माचरणाने त्यांची वाटचाल चाललेली असते. अर्थात जे कर्म करावे त्याचे फळ हे निर्माण होतेच, त्यानुसार त्या स्वधर्माचरणाचे फळ उत्पन्न होते. पण हे साधक ते फळ ईश्वराच्या ठिकाणी अर्पण करतात, त्यामुळे त्यांना वैराग्य प्राप्त होते. अशा प्रकारे साधक आत्मसाक्षात्कारासाठी सगळी पूर्वतयारी करतो. कारण ज्ञानाचा उत्कर्ष बिंदू आत्मसाक्षात्कारात लाभतो आणि जोपर्यंत इंद्रिये सैरावैरा विषयांच्या मागून धावत असतात तोपर्यंत आत्मसाक्षात्काराची आशाच करता येत नाही. त्यामुळे तो इंद्रिय निग्रह, रजतम यांना अभिभूत करून सत्वगुणाची वृद्धी अशी पूर्वतयारी करतो. अशी ही पूर्वतयारी झाली की पहिल्या भाग्यवान साधकासारखे त्यालाही सद्गुरू प्राप्त होतात. ते त्याची उपेक्षा न करता त्याला यथार्थ ज्ञानाचा बोध करतात. अर्थात सद्गुरूंनी ज्ञानाचा बोध केला तरी त्याला प्रत्यक्ष अनुभव येण्यास काही कालावधी जावा लागतोच. ज्ञानदेव दृष्टांत देतात की औषध घेता क्षणीच रोग बरा होतो का? रोग बरा होण्यासाठी दिलेले औषध रोज नित्यनेमाने थोडे थोडे सेवन केले पाहिजे. किंवा सूर्य उगवला की लगेच मध्यान्हकाल होतो का? त्यासाठी काही कालावधी जावा लागतोच. किंवा जमीन सुपीक आहे, त्यात ओलही चांगली आहे, अशा सुपीक जमिनीत धान्य खूप मिळेल म्हणून बीज पेरले, पण तरीही बीज पेरल्याबरोबर धान्याची रास पदरात पडत नाही. त्यासाठी वाट पाहावी लागते आणि धान्य तयार झाल्यावर सुद्धा मळणी, वारवणी वगैरे गोष्टी केल्या की मग धान्याची रास पदरात पडते. गावाला जायचं आहे, जवळचा रस्ता माहीत झाला, त्यात चांगली सोबतही मिळाली. आता बिनधोकपणे गावाला जायला हरकत नाही, पण निघाल्यापासून पोहोचेपर्यंत काही काळ जाणारच ना, की पहिल्या पावलातच शेवटचा टप्पा दिसेल, तेव्हा थोडा कालावधी हा जावा लागणारच. त्याप्रमाणे मंद अधिकाऱ्याच्या बाबतीत सुद्धा सद्गुरू भेटले तरी काही कालावधी जावा लागतोच. पुढे त्या साधकाची वाटचाल कशी होते ते ज्ञानदेव वर्णन करतात. तो भाग आपण उद्या पाहू.